दर्शनाला येत होतो आणि पुढे येताना आम्ही गाडी येत होती, रिक्षा होता आणि मागून गाडी आली. त्याला मी थांब म्हणते, थांब, तरी त्याने आम्हाला ठोकलं आणि त्याने गाडी सोडून दिली आणि पुढं पळत आला. आणि एक दोन गाडीवाले होते, ह्यांचेच होते, त्यांनी थांबवलं रिक्षावाल्याला. त्यांनी थांबवलं की त्यांनी गचुरं धरलं, माझं धरलं अगोदर, नंतर त्याचं धरलं. मग मला 2 चापटी मारल्या, मला असं ढकललं आणि त्याला भरपूर मारलं. त्याला चक्कर आली, ते बेशुद्ध पडला. आम्ही उचलतो, ते मला उचलना तरी वरून आम्हाला मारते. आम्ही दादा बोलते 4 वेळेस, दादा नको दादा, काय झाले सांग. तर त्याने तरी मारतच होता वरून आम्हाला. हे सगळे आरडत होते गाडीत. ते बाळ होतं माझ्या मांडीवर, ते बाळाला पण हिसकावून घेतलं, ते खाली पडलं. हिला मारलं. आई होती माझ्या सोबत आणि एक काकू पण होत्या ना दुसऱ्या, त्यांचं पण माझं गळ्यातलं तोडलं, अंगठी काढली. आता काय मागणी? आता आम्हाला न्याय पाहिजे. मारणारे किती जण होते आणि किती मोठा प्रमाण? 5-6 जण होते, 10 जण होते, परत भरपूर लय जमले. तुम्ही काय म्हणत होता? मारू नका म्हणत होते. तो पडलाय, बेशुद्ध झालाय, थांबा थोडं. तरी पण ते वरून मारतच होते. मी उचलत होते, मला तो उचलत नव्हता. सगळे लोक त्यांचेच होते. आमच्यातले 2-3 होते, त्यांना पण ऐकत नव्हते, ते मारतच होते ते सारं. मुख्यमंत्र्याला काय मागणी? आम्हाला न्याय पाहिजे. ये जो घटना हुई है, ये तो बस किरकोल इशू के लिए हुआ है। एक छोटा सा रोड एक्सीडेंट हुआ था एक ऑटो और बाइक के बीच में। उसके बाद थोड़ा मेन रोड पे हुआ था, इससे थोड़ा बहुत लोग जमा हुए, उसकी वजह से थोड़ा बहुत सिचुएशन थोड़ा ये हो गया, गड़बड़ हो गया। उसके बाद में जो भी सिचुएशन घटी हुई है सब सीसीटीवी में कैप्चर हुआ है। और इसके प्रकार जो भी इसमें गुना बनता है हम वो दाखिल कर रहे हैं। करके बाद इसके पास जो भी स्ट्रिक्ट एक्शन होगा वो हम एक्शन ले लेंगे। लोगों के लिए क्या आह्वान होगा? लोगों के लिए बस यही है कि आप शांतता मेंटेन कीजिए। अभी तो पूरा शांतता है यहाँ पे, कोई किसी तरीका कोई अशांतता ऐसा कुछ नहीं है। नेकनूर में पूरा अभी शांतता मेंटेन हुई है। बस यही है कि अगर आप ऐसा कुछ झगड़ा होता है तो डायरेक्ट स्टेशन आ जाइए, हम गुना दाखिल करेंगे, जो भी कार्रवाई होते हैं हम कार्रवाई कर देंगे।